बघा मुलांनो, पुढचं उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे तर खटाव तालुक्यातील वरुड गावाला 200 शेततळी व जाखण गावाला 300 शेततळी. कुठे मुलांनो, तर खटाव तालुक्यातील वरुड गावात किती आहे मुलांनो, तर 200 शेततळी आहेत आणि जाखण गावाला 300 किती मुलांनो, तर जाखण गावाला 300 शेततळी आहेत. तयार करण्याचे ठरवले होते त्यापैकी मे अखेरीस वरुड गावामध्ये 120 शेततळ्यांचे काम पूर्ण झाले तर जाखण गावात 165 शेततळ्यांचे काम पूर्ण झाल्याचे आढळते. तर शेततळ्यांचे काम पूर्ण होण्याचे प्रमाण कोणत्या गावात जास्त आहे हे उदाहरण जे आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. बघा मुलांनो, पहा मुलांनो, इथे काय आहे की याचे उत्तर शोधण्यासाठी पूर्ण झालेल्या शेततळ्यांची शेकडेवारी आधी आपल्याला काय करायचे आहे तर काढायचे आहे. जे काही पूर्ण झालेली तळे जसे की खटाव तालुक्यातील वरुड गावामध्ये 200 शेततळी जी आहेत ती बांधायची होती आणि जाखण गावाला 300 शेततळी बांधायची होती. पण 200 पैकी वरुड गावामध्ये किती पूर्ण झालेली आहेत तर वरुड गावामध्ये 120 पूर्ण झालेली आहेत आणि जाखण गावामध्ये 165 पूर्ण झालेली आहेत. तर शेततळ्यांचे काम पूर्ण होण्याचे प्रमाण कोणत्या गावामध्ये जास्त आहे असं आपल्याला इथे सांगायचं आहे. बघा, याचे उत्तर शोधण्यासाठी काय करायचं आहे तर पूर्ण झालेल्या जी काही शेततळी आहे तिची आपल्याला शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी काढायची आहे. वरुड गावात पूर्ण झालेल्या शेततळ्यांची संख्या आपल्याला काय मानायची आहे मुलांनो, तर ती संख्या आपल्याला मानायची आहे A किंवा X अशी आपल्याला मानायची आहे. कुठलं गाव मुलांनो, तर वरुड गावामध्ये जे काही शेततळी बांधून तयार झालेले आहे ती काय मानले आहे आपण A अशी मानलेली आहे. आणि नंतर जाखण गावात पूर्ण झालेली जी काही शेततळ्यांची संख्या आहे ती आपण किती मानलेली आहे तर B असे मानलेली आहे. नंतर बघा, पूर्ण झालेल्या शेततळ्यांच्या संख्येची ठरवण्यात आलेल्या शेततळ्यांच्या संख्येशी घेतलेली गुणोत्तर पाहू. ती गुणोत्तर 2 रूपात लिहून समीकरणे आपल्याला काय करायचे आहे सोडवायचे आहेत. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर समीकरण बनवायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ते सॉल्व करायचं आहे, सोडवायचं आहे. बघूया, चला तर मग मुलांनो, आपण इथे काय बघणार आहोत तर वरुड गावामध्ये आणि कुठलं गाव तर जाखण गावामध्ये जे काही आपली शेततळी बांधून झालेले आहे त्याचं समीकरण आपल्याला इथे तयार करून सोडवायचं आहे. चला तर आपण काय करूया की समीकरण सॉल्व करूया. बघा, आपण A मानलेलं काय मुलांनो, A जे आहे ते काय मानलेलं आपण की वरुड गावात पूर्ण झालेल्या शेततळ्याला आपण काय मानलेलं होतं तर A असं मानलेलं होतं. बघा, A/100 गुणिले 100. पुढे बघा मुलांना, आपण Aचं इथे बघत आहोत. नंतर Aची जी झालेली जी शेततळे तिथे तयार करायची होती ती किती होती मुलांनो, बघा वरुड गावामध्ये 100 शेततळी ही जी आहे ती त्या तालुक्यामध्ये तयार करायची होती. किती मुलांनो, तर ही जी 200 शेततळी आहे ती तयार करायची होती. तर इथे आपण लिहून घेऊया 200. त्यापैकी 200 पैकी पूर्ण झालेली जी शेततळी आहे ती किती आहे मुलांनो, तर वरुड गावामध्ये 120 शेततळ्यांचे जे काम आहे ते पूर्ण झालेले आहे. किती मुलांनो, 120 गुणिले किती येणार तर 100 येणार. बघा मुलांनो, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा शून्य देखील गेला. नंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे 2 आहे दोनाने आपल्याला 120ला भागायचं आहे आणि मग आपलं उत्तर काय येणार आहे मुलांनो, तर आपलं उत्तर येणार आहे 60. काय येणार आहे मुलांनो, 60. बघा कसं आपण काय केलेलं आहे तर 120ला आपण 2ने काय केलेलं आहे तर भागितलेलं आहे. बघा, बेच्या पाड्यामध्ये 12 येतात का, बेसक 12. किती मुलांनो, बेसक 12. आणि हा जो शून्य आहे तो आपण ठेवला कुठे भागाकारावरती, म्हणजे आपलं उत्तर काय मिळालेलं आहे आपल्याला तर 60 हे उत्तर मिळालेलं आहे. कुठलं मुलांनो, तर वरुड गावचं. आपण आता काय करत होतो, वरुड गावचं जे उदाहरण आहे ते आधी सॉल्व करत होतो. ते काय म्हटलं होतं आपण तर A हे मांडलं होतं. आता आपण बघूया मुलांनो B.
बी बघा काय आहे, तर बीचं जे काही जाखण गाव आहे त्या जाखण गावामध्ये किती शेततळी तयार करायची होती, तर 300. आपण समीकरण आधी मांडून घेऊया. बघा बी बरोबर 100 गुणिले 100 बरोबर बघा मुलांनो किती. आपण आता हे इथे नंबर टाकूया, संख्या टाकूया. तर किती बांधायचे होते, तर 300 शेततळे बांधायचे होते. त्यापैकी हे जे 300 आहे ते जाखण गावामध्ये बांधायचे होते. तर 300 पैकी किती कंप्लीट झालेले आहे, तर 165 एवढे कंप्लीट झालेले आहे. मग आपण इथे लिहिले 165 गुणिले किती मुलांनो, तर गुणिले 100. बघा आता इथे आपल्याला हा 0 घालवायचा आहे, हा देखील घालवायचा आहे. तर आता इथे 3ने आपल्याला काय करायचं आहे, 165ला भागायचं आहे. किती मुलांनो, तर 3ने 165ला आपल्याला भागायचं आहे. तर काय उत्तर येणार आहे आपलं, बघा बी बरोबर काय उत्तर असणार आहे. 3मध्ये 16 येतं का मुलांनो, तर नाही. बघा 3 5 15 येतात, म्हणून इथे 5. आणि इथे किती येणार मुलांना, तर 15. एकातून 1 गेलं 0, 5. आणि बघा 3च्या पाड्यामध्ये 15 येतात का, हो येतात. 3 5 15. म्हणजेच आपलं बी बरोबर काय आलेलं आहे मुलांना, तर आपलं बी बरोबर आलेलं आहे 15. बी बरोबर आपलं आलेलं आहे मुलांना किती, 55. किती आलेलं आहे, बी बरोबर आलेलं आहे आपलं 55. बघूया मुलांना आपलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे की नाही. बघा मुलांना आपण अशा स्वरूपाची मांडणी करून हे जे समीकरण आहे, जे उदाहरण आहे ते आपण सॉल्व केलेलं होतं. बघूया प्रोसेस. बघा मुलांना ए बरोबर 100 बरोबर. आता इथे आपण काय केलेले आहे की 200 जी तळी आहे ती कुठे तयार करायची होती, तर वरुड या गावाला तयार करायची होती. त्यापैकी किती बांधून झालेले आहे, तर 120 ही जे शेततळी आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. इथे लिहिले आपण 120. त्यानंतर बघा मुलांनो ए बरोबर 100 गुणिले 100 बरोबर ही जी संख्या आहे आपण ती इथे घेतलेली आहे 120/100 गुणिले 100. मग हा 0 गेला, हा 0 गेला. तर आता आपल्याला ह्या दोनाने ह्या 120ला काय करायचं आहे, तर भागायचं आहे. आणि आपलं उत्तर काय येणार आहे, तर ए बरोबर 60 असं आपलं उत्तर येणार आहे. नंतर बघा मुलांना, तर बी आपण हे मांडलेलं की जे काही गावात संख्या आहेत शेततळ्यांच्या त्याच्या किती आहेत, तर बी आहेत. बी/100 बरोबर 165/100. बघा किती आपल्याला 300 जे आहेत 300 तळी बांधायच्या होत्या. कुठे बांधायच्या होत्या, तर जाखण गावाला आपल्याला 300 तळी बांधायच्या होत्या. आणि त्यापैकी पूर्ण झालेली तळी किती आहेत मुलांनो, तर पूर्ण झालेली 165 ही कुठे, तर जाखण गावामध्ये पूर्ण झालेली तळ्यांची संख्या किती मुलांना, तर 165. म्हणून बी/100 गुणिले 100 बरोबर 165/300 गुणिले 100. म्हणून बघा मुलांनो हा 0 गेला, हा देखील 0 गेला. तर आपल्याला ह्या 3ने काय करायचं आहे, तर 165ला भागायचं आहे. आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे मुलांनो, तर बी बरोबर 55 हे उत्तर आपलं आलेलं आहे. बघा म्हणून वरुड गावात शेतकऱ्यांचे काम पूर्ण होण्याचे प्रमाण किती आहे मुलांनो, ह्या वरुड गावात काम पूर्ण होण्याचे जे प्रमाण आहे ते आहे 60%. आणि जाखण गावाचे जे प्रमाण आहे ते किती आहे, तर 55%. बघा मुलांनो पुढचं आपलं जे उदाहरण आहे ते काय आहे, तर ते आपलं उदाहरण आहे एका शाळेतील 1200 विद्यार्थ्यांपैकी किती मुलांना, तर 1200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, तर संकलित मूल्यमापन गणित विषयात ए श्रेणी मिळाली. तर ए श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला काढायची आहे. काय मुलांना, तर ए श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. अ श्रेणी इथे आपण काय करूया मुलांनो, अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ए मानू. काय मानूया मुलांनो, तर ए मानूया. म्हणून बघा ए/100 गुणिले 100 बरोबर किती मुलांनो, तर किती पैकी, तर 1200
पैकी किती मिळालेले आहेत तर 720 मिळालेले आहेत. गुणिले किती मुलांनो तर 100. मग हा 100 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला आणि हा देखील गेला. तर आता आपल्याला काय करायचं आहे की 12ने आपल्याला 720ला काय करायचं आहे तर भागायचं आहे. बघा 12 एक 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक. बघा मुलांनो 12च्या पाढ्यामध्ये कितव्या स्थानी 72 आहे पहा बघू तर 12 72. किती मुलांनो 12 72. 7 7 गेले 0, 2 2 गेले 0 आणि हा जो राहिलेला 0 आहे तो आपल्याला भागाकारावरती द्यायचा आहे. म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांनो तर 60 हे उत्तर आलेलं आहे. किती मुलांनो ए बरोबर किती तर ए बरोबर 60 हे आपलं काय आलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे. तर ए श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती आहे तर 60% एवढी आहे. बघूयात आपल्याला काय सांगितलं होतं की एका शाळेतील 1200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापनात गणित विषयात ए श्रेणी मिळाली तर ए श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला इथे काढायला सांगितलेली आहे. तर बघा ए श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती आपण काय मानलेली आहे तर ए एवढी पर्सेंटेज आपण मानलेले आहे. नंतर बघा अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व एकूण विद्यार्थ्यांची संख्या यांचे गुणोत्तर 2 रूपात लिहून समीकरण मिळून ते समीकरण आपण काय करायचं आहे तर सॉल्व करायचं आहे, ते सोडवायचं आहे. बघा मुलांनो ए बरोबर काय केलेलं आहे आपण 100 हे घेतलेले आहे. नंतर कितीपैकी तर 1200 विद्यार्थ्यांपैकी किती तर 720. मग आपण ते समीकरण इथे मांडलेलं आहे. बघा ए छेद 100 गुणिले 100 बरोबर 720 छेद 1200 गुणिले 100. मग आपल्याला हा 0 कट करायचा आहे, हा करायचा आहे, हा देखील आणि हा देखील. आता आपल्याला काय करायचं आहे या 12ने 720ला काय करायचं आहे तर भागायचं आहे आणि आपले उत्तर काय मिळणार आहे मग ए बरोबर 60 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजेच अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती आहे तर अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच काय आहे टक्केवारी किती आहे तर 60 एवढी आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो इथे आपल्याला एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे आणि ते देखील आपण इथे सोडवणार आहोत. पहा मुलांनो एका समाजसेवी संस्थेने एका जिल्ह्यातील 400 शाळांपैकी 78% शाळा दत्तक घेतल्या तर दत्तक घेतलेल्या एकूण शाळा किती याचं आपल्याला काय काढायचं आहे तर दत्तक घेतलेल्या शाळा आपल्याला काढायच्या आहेत. मग दत्तक घेतलेल्या शाळा ज्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत तर एक्स मानू. काय करू मुलांनो तर दत्तक घेतलेल्या शाळा आपण एक्स मानू. त्यानंतर बघा मुलांनो एक छेद किती मुलांनो तर 400 गुणिले किती 400. बघा जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्या किती आहेत तर 400 आहेत बरोबर किती मुलांनो एकूण टक्के किती आहेत तर 18% आहेत. 18 गुणिले 100 18/100 गुणिले 400. तर आता बघा मुलांनो हा 0 घालवायचा आहे, हा 0 घालवायचा आहे. तर 18 चौक किती मुलांनो तर 18 चौक 72. किती मुलांनो 18 चौक 72. म्हणजेच आपण दत्तक घेतलेल्या ज्या शाळा आहेत त्या दत्तक घेतलेल्या शाळा किती आहेत तर त्या आहेत 72. किती आहेत मुलांनो दत्तक घेतलेल्या शाळा आहेत 72. बघूया आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. बघा मुलांनो इथे आपल्याला जे काही उदाहरण दिलेलं आहे की एका समाजसेवी संस्थेने एका जिल्ह्यातील 400 शाळांपैकी 18% शाळा दत्तक घेतल्या. किती टक्के मुलांनो तर 18%. कितीपैकी तर 400 पैकी 18% शाळा कुणी घेतलेल्या आहेत तर एका समाजसेवी संस्थेने घेतलेल्या आहेत. तर दत्तक घेतलेल्या एकूण शाळा किती आहेत ते आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे. बघा दत्तक घेतलेल्या शाळांच्या संख्येची एकूण शाळांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर दोन्ही प्रकारांनी मांडून समीकरण आपल्याला कसं करायचं आहे तर सोडवायचं आहे. बघा 18% म्हणजे 100 पैकी 18 शाळा दत्तक घेतल्या. किती मुलांनो 18% म्हणजेच काय 18% म्हणजे 100 पैकी किती तर 18.
किती मुलांना? 100 पैकी 18 शाळा ह्या ज्या आहेत त्या कुणी दत्तक घेतलेल्या आहे? तर एका समाजसेवी संस्थेने घेतलेल्या आहेत. बघा, एकूण शाळा 400 आहेत, त्यापैकी दत्तक घेतलेल्या ज्या शाळा आहेत त्या आपल्याला काय मानायच्या आहेत? तर त्या आपण ए इथे मानलेल्या आहेत. नंतर बघा, A/400 बरोबर 18/100 म्हणून A/400 गुणिले 400. आता 400नेच आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही बाजूने गुणायचं आहे. 18/100 गुणिले 400. आता हा देखील शून्य घालूया आणि हे देखील शून्य घालूया. मग काय उरणार आहे मुलांना? तर 18 गुणिले 4. तर 18 चौक किती मुलांना? तर 18 चौक 72. तर आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांना? 18 चौक 72. म्हणून दत्तक घेतलेल्या शाळांची जी संख्या आहे ती किती आहे? तर 72 एवढी आहे. बघा मुलांनो, सारांश काय असणार आहे की आपण या पाठामध्ये काय केलेलं आहे तर शेकडेवारीचा अभ्यास केलेला आहे. तसेच आपल्याला हे देखील कळलेलं आहे की शेकडेवारीचं जे साइन असतं किंवा खूण असते ती कशी असते. तर मुलांनो, आपण अधिक सरावाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर शेकडेवारी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे जो काही आपण शेकडेवारीचा अभ्यास केलेला आहे, काही उदाहरणे समजून घेतलेली आहे, स्पष्टीकरण दिलेले आहे, ते तुम्हाला नक्कीच समजले असेलच. तर काही सरावाद्वारे सुद्धा आपण काय करणार आहोत तर शेकडेवारी ही अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा मुलांनो, आपण इथे शेकडेवारी जो आहे त्याचा आपण अभ्यासामध्ये वेगवेगळे उदाहरणं जे आहेत ते आपण स्पष्ट केलेले आहे, सोडवलेले आहेत आणि शेकडेवारी म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे. तसंच आता आपण काय करणार आहोत तर त्याचा सराव देखील घेणार आहोत, जेणेकरून शेकडेवारी जे आहे ते आपल्याला अधिकच कळणार आहे. बघा, सराव आपण त्याचा घेऊया. 0 ही कशाची खूण आहे? तर आपल्याला माहिती आहे मुलांना की ही जी आपल्याला इथे दिलेली आहे ती कशाची खूण आहे? तर ती कशाची आहे मुलांना? टक्केवारीची आहे की शतवारीची आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर, ती आहे टक्केवारीची. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की शेकडा म्हणजे एकूण भाग किती आहेत असे मानून केलेली तुलना. बघा, 10 असणार आहे की 100 असणार आहे? शेकडा म्हणजेच काय मुलांना? तर शतक, आणि त्यालाच आपण काय म्हणणार मुलांना? 100. उत्तर आपलं कसं आलेलं आहे तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट आपलं जे क्वेश्चन आहे ते बघा काय आहे. 3/5 म्हणजे किती टक्के? काय मुलांना? 3/5 म्हणजे किती टक्के? तर 60%. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 40% अपूर्णांकात कसे दाखवतात? जे 40% आहे ते अपूर्णांकामध्ये कसे दाखवतात मुलांना? 2/5 की 4/5? अगदी बरोबर, 2/5 हे असे आपण अपूर्णांकामध्ये दाखवतो. पुढचा प्रश्न आपण घेऊया. टक्केवारीमध्ये अपूर्णांकाच्या रूपात छेदात नेहमी डॅश ही संख्या असते. बघा मुलांना, 10 असते की 100 असते? टक्केवारीमध्ये अपूर्णांकाच्या रूपात छेदात नेहमी डॅश ही संख्या असते. कुठली मुलांना? 10 की 100? सांगा पाहू. अगदी बरोबर, 100 ही असते. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे बघूया. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो काय आहे की 800 पैकी 400 म्हणजे किती टक्के गुण? बघा, आता 800च्या अर्धे किती होतात मुलांना? 400 होतात. मग किती टक्के असणार आहे? 50 असणार आहे की 20% असणार आहे? अगदी बरोबर, किती? तर 50%. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आपला पुढचा प्रश्न जो आहे तो असणार आहे 100 पैकी 50 म्हणजे किती टक्के गुण? 100 पैकी 50 म्हणजेच किती झाले मुलांना? सांगा पाहू. 50% झाले की 25%? अगदी बरोबर, म्हणजे जो 200चा कितवा भाग? तर 200चा पहिला भाग, ते झाले 25%. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो काय आहे मुलांना? 4/5 अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये रूपांतर कसे होईल? बघा, 80% होईल की 40% होईल? सांगा पाहू. 4/5 या अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये आपल्याला रूपांतर करायचे आहे. अगदी बरोबर, 80% होणार आहे. आणि आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो काय आहे मुलांना? 2/5 अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये रूपांतर कसे होईल? बघा, 80% होणार आहे की 40% होणार आहे? काय होणार आहे मुलांना? तर 40% होणार आहे. नेक्स्ट बघा, आपला क्वेश्चन जो आहे
तो आहे छेद 100 करण्यासाठी डॅश या अपूर्णांकांचा उपयोग होतो. काय मुलांनो, छेद 100 करण्यासाठी डॅश या अपूर्णांकाचा उपयोग होतो. तर कसा होतो मुलांनो, सममूल्य की पूर्णांक? अगदी बरोबर, सममूल्य याचा उपयोग होतो. मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे की शेकडेवारीचा अभ्यास देखील केलेला आहे, काही उदाहरणं देखील आपण सोडून घेतलेले आहे, तसेच त्याचा सराव देखील केलेला आहे.